नमस्कार, मी मयंक बेशराम। तुम्हाला माहिती आहे का, माणसाच्या मनात एक छोटंसं स्वप्न असतं, एक असं निसर्गरम्य ठिकाण जिथे शांतता आहे, निसर्ग आहे आणि त्यात तुमचं एक छोटंसं घर, एक फार्म हाऊस किंवा एक एनए प्लॉट असावा। आणि मग इथून सुरुवात होते तुमच्या सेकंड होम बाईंग जर्नीची। कारण हा फक्त जमिनीचा तुकडा घेण्याचा प्रवास नाही, तर तुमची स्वप्नातली जागा घेण्याचा प्रवास आहे। सुरुवात होते एका विचाराने, वीकेंडला शहराच्या ताणापासून दूर स्वतःचं एक ठिकाण असावं। आणि मग इथून सुरू होतात खरे प्रश्न, कुठे घ्यायचं, कोणाकडून घ्यायचं, बिल्डर डेव्हलपर प्रॉपर भेटेल की नाही। कारण लँड मार्केटमध्ये प्रत्येक जण म्हणतो आमच्याकडे बेस्ट डील आहे, पण खरी डील तीच जी सेफ आणि सिक्युअर असते। सेकंड होम घेणाऱ्या व्यक्तीसाठी फर्स्ट स्टेज म्हणजे माहिती आणि मार्केट रिसर्च, आणि त्यात ऍग्रीकल्चर प्लॉट, फार्म हाऊस प्लॉट, एनए प्लॉट ह्यात फरक समजून घेणं खूप आवश्यक असतं। कारण आपण स्वस्त जमीन घेण्यासाठी चांगले आणि सिक्युअर प्रोजेक्ट्स नजरअंदाज करतो, अँड दॅट कॅन बी द बिगेस्ट मिस्टेक यू विल मेक। ह्यात ऍज अ कस्टमर तुम्हाला शिकायला भेटतं की रेरा म्हणजे काय, एनए कन्व्हर्जन्स काय इम्पॉर्टंट आहे, रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय आणि बेसिक अम्युनिटीज हा डेव्हलपर फुलफिल करतोय की नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रॉपर्टीचे पेपर क्लिअर टायटल आहेत की नाही। ड्रोन व्हिडिओज आणि फोटोग्राफ्स तुम्हाला सगळं दाखवतं, पण रिअल फील फक्त साइट व्हिजिट करूनच येऊ शकतं। जेव्हा तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर स्वतः साइट व्हिजिटवर येता, प्रत्येक प्लॉट तुम्ही जेव्हा स्वतः चेक करता, प्रत्येक प्लॉटचं जेव्हा तुम्ही फील घेता, तेव्हा तुमच्या फाउंडेशनचा पहिला पाया तयार होतो। या प्रवासातला सर्वात मोठा भाग म्हणजे ट्रस्ट, विश्वास। आणि जमीन ही फक्त एक इन्व्हेस्टमेंट नाही, तर एक ट्रस्ट आहे, एक विश्वास आहे डेव्हलपर आणि बायर मधला। म्हणूनच एक विश्वास डेव्हलपर नेहमी देतो, अँड दॅट इज रेरा सर्टिफिकेट, क्लिअर लँड डिमार्केशन्स, लीगल क्लिअर डॉक्युमेंट्स आणि ट्रान्सपरंट अँड रिझनेबल प्राइसिंग। जेव्हा प्लॉट बायरच्या मनाला भावतो, तेव्हा तो फक्त व्ह्यू बघत नाही, तर तो कल्पना करतो आपल्या फॅमिली सोबतच्या फ्युचरची, आपल्या वीकेंड होम मध्ये फॅमिली बरोबर एक क्वालिटी टाइम स्पेंड करण्याची, आपल्या मुलांबरोबर वीकेंड होम मध्ये खेळण्याची। आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर्टी अप्रिसिएशन सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आणि तेव्हा त्याला लक्षात येतं की ही जमीन फक्त आपल्या पीस ऑफ माइंड साठीच आहे। फायनल स्टेप्स म्हणजे निर्णय, डिसिजन्स, डॉक्युमेंट्स चेकिंग, 7/12, सेल डीड, रेरा प्रूफ्स, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून डेव्हलपर आणि बायर दोघे एकत्र डील क्लोज करतात, आणि त्या एका सहीनंतर बायरचं स्वप्न वास्तवात येतं। जमीन घेतल्यानंतर सुरू होतात भविष्याचे विचार। कोणी छोटं तर कोणी मोठं फार्म हाऊस बांधतं, तर कोणी फ्युचर इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा घेऊन ठेवतं, तर कोणी आपल्या फ्युचर जनरेशनसाठी सुद्धा विचार करून घेऊन ठेवतात। कारण जमीनच एक अशी ऍसेट आहे ज्याची बदलत्या वेळेबरोबर प्राइस वाढत राहते आणि तुम्हाला सोबत पीस, ग्रोथ आणि पर्पज सुद्धा देते। एनए प्लॉट किंवा फार्मलँड म्हणजे फक्त मालमत्ता नाही, तर एक भावनिक प्रवास आहे, सिटीच्या ताणातून निसर्गाच्या सानिध्यात। आणि जर तुम्हालाही असा अनुभव घ्यायचा असेल तर आजच व्हिजिट करा, फील करा आणि मग डिसाईड करा तुमची स्वप्नातली जागा।